मगाशी जी मी ट्यून वाजवली तुम्हाला आवडली का ती? खूप फेमस आहे ती, म्हणजे तुम्ही ऐकली असेलच. कशी वाजवली मी? मी म्हटलं मला जमते की नाही, कारण खूप दिवसानंतर वाजवली ना. तर तुम्हाला जमत नाहीये का? थांबा, मी काढून देतो. नाही ठीक आहे, काढीन मी. हो ठीक आहे, त्यात काय. थांबा. आता हे पीठ परातीत कसं भरायचं? अहो हे काय केलं छोटे मालक तुम्ही? आता बाईसाहेबांना कळलं ना तर ते पुन्हा मलाच बोलतील बघा. तुम्ही टेन्शन घेऊ नका, मी आपलं. काहीच बोलू नका तुम्ही. जाते आधी अंगावरचं पीठ स्वच्छ करा. दादा, अरे काय हे? ते गिरणी स्वच्छ करून आलेस की काय? अरे प्रताप, काय हे सगळं? अगं बिस्किटांचा डबा शोधत होतो ना, तर पिठाचा डबा अंगावर पडला. मी आलोच, फ्रेश होऊन येतो. अरे आजकालचं काय चाललं काही कळतच नाही मला. हो ना, रावसाहेबांच्या दरबारी वट आहे ना त्याची, म्हणूनच खुश असणार. आणि तुला माहितीये ना, हा खुश असला की त्याला कशातच भान नसतं. अगं पण स्वतः किचन मध्ये जाऊन लुडबुड करायची काय गरज होती ह्याला? इतकी लोक आहेत घरात, कुणाला तरी सांगायचं, कुणी आणून दिली असती बिस्किट. ए सुमे, आता गप की. का कांगाव करते उगा? बोल की काय झालंय? काय नाही ग, सासरी सासून चहा करायला सांगितलं असलं, आली रडत. मग काय रडते कशाला? ए बाई, तू गप बसला. काय झालं ते सांग आधी, मला लय काम आहेत. सरला बघ काय ते, आणि आल्यावर सांग. मी चाललो. चला. सांगते मी. सांग. मी डॉक्टर कडे गेलते आणि मला असं वाटलं की मी आबर खाते तर मला उलटी सारखं होतंय, मळमळतंय सारखं. तर त्यांना मी सांगितलं, म्हटलं मला सारखं उलटी सारखं होतंय, पण मला उलटीच होत नाहीये. हा मग पुढं? तर ते माझ्याकडे बघून हसायला लागले आणि मला अभिनंदन करायला लागले, म्हणे तू आता आई होणार आहे. अगं ए, मग चांगली बातमी आहे की वाईट बातमी कशाला म्हणतेस? आजी आजोबा होणार आपण. मामा बनवणार तुम्हाला शेवटी. हा काही चांगली बातमी नाहीये, काय आनंदाची बातमी नाहीये. तुम्ही आजी आजोबा होणार, मी आई होणार आणि हा मामा होणार. मला काय भावात पडणार आहे सगळं? घ्या. माझी फिगर खराब होईल, काही दिवसांनी असं पोट दिसायला लागल आणि त्याच्यानंतर तर मला पोराच्या माग माग असं दम काढत फिरावं लागेल. सगळ्याचा मोठा मोड झाला या डॉक्टरच्या तर ना. आता ए त्याला कशाला शिव्या घालते का? हा चूक कावळ्याची आणि शिव्या बघायला. एवढंच तुला वाटतंय तर आधी नाही का विचार करता येत या सगळ्याचा? आणि मला एक गोष्ट सांग, इथं तू येऊन 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 सांगायची की माझी दाजींची कशी भांडणं होतात ते. हा आणि हे कसं झालं ग? आता रातच्याला भांडण निवडायचं कधी कधी. मी म्हणायचे त्यांना की मला भांडण नाही संपवायचंय, तर ते कसलं ऐकतायत? ते भांडण संपूनच राहायचे. ए सुमे, गप की भवाने, कुठं काय बोलायचं कळत नाही. गप रडू नको, चांगली बातमी आहे. विरोबा, विरोबाच्या नावानं. सांग बरं. काय ग, आता अजून काय केलं प्रतापने? कधी काय म्हणजे? अगं म्हणजे
हा पिठाचा डबा सांडवला, आता अजून काही उद्योग नाही ना केले? नाही, काही नाही. असंच आहे ह्याचं. भूक लागली ना काही सुचत नाही याला. जा पहिले त्याला खायला देऊन ये, हे सगळं नंतर आवर. बरं ठीक आहे, माझं होईलच आता स्वयंपाक, मग ते बनवून जाऊन देऊन येते. गप, ते तू दे नंतर त्याला, पण आता आधी काहीतरी दुसरं खायला दे, त्याला भूक लागली आहे ग. जी बाईसाहेब. ठीक आहे. एवढं होऊन सुद्धा त्या हसल्याच नाही. काय करावं म्हणजे त्या हसतील? या ना या. अरे हे मी मागवलं होतं. बाईसाहेबांनी सांगितलं. हो मग आईला नेऊन द्या ना. त्यांना वाटलं तुम्हाला भूक लागली असेल म्हणून पाठवले. अच्छा. छोटे मालक, ती बटणं नीट नाही लागली, तेवढी लावून घ्या. ते नाही लागणार, बटन तुटलंय. तुम्ही शिवून देता का? आत्ता? हो. पण सुई धागा आणते. बटन शर्ट. हा. अहो रमा, आज रमा येतील की नाही येणार? नाही, ते येणार नाही, तसं होणारच नाही. कमॉन प्रताप, असा काय निगेटिव्ह विचार करतोयस?
उलट असा विचार कर की त्यांचा या घरात गृहप्रवेश झालाय, त्या घरात रमलेत आणि त्या प्रताप, अरे असा भिजलायस काय? काय लक्ष कुठे आहे तुझं? अगं काय नाही, मी हा ऊन खायला आलो होतो. सकाळचं ऊन चांगलं असतं ना, तर ते अंगावर घेत होतो. ऊन खायला? ऊन खाण्याच्या नादामध्ये किती भिजलायस बघ. आजकाल तुझं लक्ष कुठे असतं ना, तुझं तुलाच माहिती. काहीतरी वेगळाच वागतोयस तू. वेगळा? मी नाही ग. हो प्रताप, खूप बदललायस तू. हरवल्यासारखा असतोस. मंजू, रमा नाही आली? नाही माहित. तिला सांगितलं होतं आज लवकर ये म्हणून. मला बचत गटाच्या मीटिंगला जायचंय. ताई येणार कधी, कामं आटोपणार कधी? बरं तू चल आत, मी तुला सांगते काय काम करायचंय. वय आणि जाताना ते ताट घेऊन जा. जी. आईने लवकर बोलावून पण ते आल्या नाहीयेत अजून. फार पाय दुखतायत. बरं वाटतंय, गरम आहे. हा जरा खाली खाली टाचायच्या इथे. रबे, तुलाच माझी काळजी बघ, बाकी कोणाला नाही. बाकी सगळे तर जीवावर उठले ना तुझ्या. अरे तू गप रे, तुला कशाला मध्ये चोंबडेपणा करायला पाहिजे? गप जरासा. हा रबा, हा हा तिथंच. बरोबर बरोबर. हा एकदम. रमा, काय ग वाड्यावर जायचं ना तुला कामाला? काहीतच बसणार आहेस? अगं मॅम रमे, वाड्यावर जायच्या आधी जरा मला हळदीचं दूध करून दे ना. घसा जाम दुखतोय ग, त्रास होतोय. गळा पण दाबून दे तिचा. कळतंय बर का टोमने मला, माझं सुख तुम्हाला बघवत नाहीये. माहेरपणाला 4 दिवस काय आली तर सुखाने राहू पण देणार नाही. जाऊ दे, मी काय इथं राहायची नाही आता. जाते कुठेतरी, जाऊन झोपडी बांधते आणि तिथंच राहते. सुमे, अगं तू अशा अवस्थेत बाहेर जाऊन झोपडी कशी बांधणार ग? हा,
त्यापेक्षा तू मला सांग, 5 मिनिटात बांधून देतो तुला झोपडी, ते पण गावाच्या बाहेर. आहे पेंट्या गप बस की जरा, अवस्था बघ की तिची. बघ ना मग किती कामं सांगते. गरोदर आहे ना ती, सगळं व्यवस्थित पार पडू दे बाबा. काय नाही, हे अशाच धमक्या देत राहील आपल्याला ना, आपल्याला ऐकत बसावं लागेल. इतके दिवस ऐकून घेतलंय ना, आणखीन थोडे दिवस गप बस जरा आता. दोघं मिळून ऐकून दाखवा मला सगळं. मी काय माझ्यासाठी नाही करते, बाळासाठीच मागवते ना. अगं ठीक आहे सुमे, मी देते तुला दूध आणून. पण रमा तुला वाड्यावर जायचंय ना कामाला, तिथं कधी जाणार आहे? अगं हिला आधी दूध देते आणि मग लगेच निघते बघ. बाई रमा आता कामाला जाणार म्हणजे माझी दिवसभर आबाळ होणार इथं. अजून वाढू का छोटे मला? अजून मंजू, रमा कुठे आहे? नाही ना, मी पण कधीपासून त्यांचीच वाट बघतोय. काय काय म्हणालास? हा, ते त्या खिचडी बनवणार आहेत ना, म्हणून त्यांची वाट बघतोय. ओ बरं बरं, हो खरंच रमा खूप छान खिचडी बनवते, म्हणजे तसं सगळं छान बनवते ती. मंजू, तू असतेस ना तिच्या बरोबर, जरा शिकून घे. जी हो, आणि बाकी पण खूप छान गुण आहेत तिच्यात, तेही शिकून घे. लग्न झाल्यावर उपयोगी होतील तुलाच. तसं रमाचं सगळंच चांगलं होतं, कारण ती खूप मनापासून कामं करते, म्हणून सगळं चांगलं होतं. हरीसारखा नाहीये. होय बाईसाहेब, अगदी बरोबर आहे तुमचं. रमा आहेच लय गुणाची, म्हणून तर इथली समधी लोक तिच्या पिरमात आहे. बरंच लक्ष असतं तुझं घरात, जरा बाहेर पण लक्ष दे. तुला झाडांना पाणी घालायला सांगितलं होतं, घातलंस का? इथे त्याच गोष्टी पुसत बसण्यापेक्षा ना, जरा बाहेर झाडांना पाणी घाल. वाद चाललीत ती. जा, मी येतो बघायला. बाईसाहेब, मी पण बाकीचे काम बघून घेते. ठीक आहे. प्रताप, तू पंचायत ऑफिसला जाणार आहेस ना? हो का ग? मला जरा सोडशील? ठीक. काय आज घर एकदम शांत शांत आहे? तेजू अजून उठली नाही की काय? अरे तेजू केव्हाच उठली आणि बाहेर सुद्धा गेलीये. कुठे? ते काहीतरी धबधबा वगैरे बघायला गेली म्हणाली. ओके. बरं, तुझं आटपलं की सांग, मी तयारी करते तोवर. रमा, लवकर या. तुम्हाला नुसतं पाहिलं ना तरी दिवस खूप छान जातो, पण तुम्ही दिसल्या नाहीत की दिवसभर चुकल्यासारखं होतं. प्लीज लवकर या. ए थांब. काय झालं हरिभाऊ? वा, चौथा उशिरा येऊन तर येऊन मलाच प्रश्न विचारतेस. काय ग, ही काय येळ आहे का कामावर यायची? अहो ती तुम्ही आले ना घरी म्हणून. बाईसाहेब केवढ्या भडकलात माहित आहे का तुला? 1000 कारण तुझ्या तोंडावर नेहमी असतात. मी इथं राबायचं आणि ही महाराणी या येळेला येते कामावर. तर आता पाणी मार. अहो पण हरिभाऊ ते. हे बघ, मला अजून लई काम आहेत, कळलं ना? तर बरं आहे ना. रमा, जी सॉरी ते चुकून झालं छोटे मला, ते लक्षात नाही आलं ना, मी एकदम. इट्स ओके. ठीक आहे. हरी, नळ बंद कर. जी. प्रताप, निघायचं? हो. अरे हे काय आता परत कसा ओला झाला तू? अहो बाईसाहेब, हे हिच्यामुळे झालं, या रमामुळे.
ह्या रमानं छोट्या मालकांच्या अंगावर पाणी उडवलं. काय गे, तुला एक काम सांगितलं ते बी धड करता येत नाही वय? त्यात बी घोळ घातला का? एक मिनिट, एवढं काही झालेलं नाही. त्यासाठी एवढं बडबड करायची काहीच गरज नाही. कळलं? एक तर तुला दिलेलं काम करत होत्या त्या, तुला सांगितलं होतं ना ते काम करायला. मग जा, ती झाडाची वाळलेली पानं असतील पिवळी झालेली, ती काढून एका ठिकाणी गोळा कर. प्रताप, आपण निघायचं, मला उशीर होतोय. हो, कपडे बदलून आलो. मी खरंच सांगते, मी मुद्दाम नाही केलं, ते एकदम अचानक असं. अगं ठीक आहे, बरं मला तुला एक महत्वाचं काम द्यायचं. हा माझ्या चाव्यांचा झुडका तुझ्याकडे नीट ठेव. अगं मी जिथे जातेय ना तिथे खूप धावपळ असणार आहे, तर जरा सांभाळून ठेव. बाईसाहेब, तुम्ही मला बाकी कोणतं बी काम सांगा, पण हे जोखमीचं आणि जबाबदारीचं काम आहे तेव्हा. अगं घरामध्ये कोणीच नाहीये दुसरं, आणि माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे की तू नीट सांभाळून ठेवशील. प्रताप, आलो आलो. चल लवकर.